तर ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। भुजबळांनी जीआर मधील काही शब्दांवर आक्षेप घेतला। मुंबईमध्ये मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमितीच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या। दुसरीकडे नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि फडणवीस एकाच विमानाने त्यांनी प्रवास केला। या कार्यक्रमात भुजबळांनी फडणवीसांचं कौतुक सुद्धा केलं। मराठा समाजात बोगस जात प्रमाणपत्र देऊ नका। सरकारने काढलेल्या जीआर मधील मराठा शब्दावर आक्षेप। मराठा समाजाला मोठा निधी दिला तरीही आता जीआर काढला त्यावर आक्षेप। ओबीसींसाठी कमी निधी दिला जातो त्यावर माझी नाराजी। सरकारकडून प्रश्न सुटला नाही, आता कोर्टात लढाई। आपने जब लेटर हमारा गया तो सामने से खुद उन्होंने पूछा कि कब करना, मैं आ रहा हूँ। इसलिए मैं कहा, और हमारे जो है महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास देणारे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब। पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। की याच्यामध्ये तुम्हाला अफिडेविट दिलं तर काय, अफिडेविटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणास तरी। म्हणजे मी अफिडेविटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अफिडेविट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल। मराठा ओबीसी आता कुठेतरी एक होतोय। सरकारचा आणि मराठ्यांचा जरा थोडा कमी रोष होतोय, त्याच्यामुळे वाढू नये आणि देवेंद्र फडणवीसला पुढे छगन भुजबळमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे। नसता त्याला जेलला जाऊन दिलेलं बरं, कारण तुम्हीच बाहेर आणला आणि तुम्हाला जर तो आता घातक बनणार असला त्याला परत मध्ये गेलेलं बरं, त्याला मध्ये घालवा। नसता फडणवीस साहेबाच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लागू शकतो। जरांगे पाटील काय बोलले, त्यांच्या म्हणण्यावर कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचं आहे हे आता राजकीय भाग होईल। त्यामुळे मी काही राजकीय बोलणार नाही, मी समितीचा अध्यक्ष आहे। त्यामुळं कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही। माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल, काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे। शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। मराठा ओबीसी आता कुठेतरी एक होतोय। सरकारचा आणि मराठ्यांचा जरा थोडा कमी रोष होतोय, त्याच्यामुळे वाढू नये आणि देवेंद्र फडणवीसला पुढे छगन